त्या दर्शनासाठी जे आहे ते देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात. दर्शन घेताना जे आहे ते बाबांना समाधीवर जे आहे ते हार फुलं अर्पण करत असतात. ही हार फुलं बाहेरून घेताना जे आहे ते काही दुकानदारांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणावर रक्कम जी आहे ती वसूल केली जायची, म्हणजे ती फसवणूकच होती, लूट होती. तर ही लूट टाळण्याच्या दृष्टीने जे आहे साईबाबा संस्थांनी असा निर्णय घेतला आहे की कर्मचाऱ्यांस श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईजची जी सोसायटी जी आहे त्या सोसायटीने जी आहे ती पावती दिल्याशिवाय जी आहे ती भक्तांना हार दिल्यानंतर पावती द्यायची आहे आणि ती पावती पाहूनच जे आहे ते मंदिरामध्ये हार फुलं जे आहे ते नेण्यास परवानगी दिली जाईल. जी पावती देणार आहे त्याचे रेट सुद्धा जे आहेत रेट बोर्ड सुद्धा त्यांना लावायला सांगितलेलं आहे. म्हणजे जो रेट बोर्ड आहे त्याच्यानुसारची ज्या किमती ज्या आहेत त्या किमतीनुसारच पावती जी आहे ती हार फुलं घेतल्यानंतर भक्तांना देण्यास सांगितलेलं आहे आणि ती पावती पाहूनच जे आहे ते मंदिरात भक्तांना हार फुलं नेण्यास प्रवेश दिला जाईल. हे फक्त जे आहे ते भक्तांची होणारी फसवणूक जी आहे ते टाळण्यासाठी साईबाबा संस्थांनी निर्णय घेतलेला आहे. समजा मी हे फक्त जे आहे ते भक्तांची होणारी फसवणूक जी आहे ते टाळण्यासाठी साईबाबा संस्थांनी निर्णय घेतलेला आहे. समजा मी कुठून तरी फुलं घेतले आणि ती फुलं घेऊन मी आतमध्ये गेलो तर मला सोडलं जाईल का? मला ती पावती कशी गरजेची? नाही, पावती असल्याशिवाय कोणतेही हार फुलं जे आहेत ते मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. फक्त जे 10 रुपयाचे जे गुलाबाचे फुलं जे असतात ते वगळता हार जे आहेत हारासाठी पावती जी आहे ती बंधनकारक आहे.